नमस्कार, जय भीम. काय होतं, मी जय भीम म्हणते नेहमी नमस्कारानंतर. तर मला खूप लोक विचारतात की तुम्ही जय भीम वाले आहात का, तुम्ही त्यांच्यातल्या आहात का, असं विचारतात. तर मी त्यांच्यातली आहे, म्हणजे मी आंबेडकरांची आहे. लोक वेगवेगळ्या त्यांचे फॅन्स असतात वेगवेगळ्या लोकांचे, तशी मी आंबेडकरांची आहे. आणि मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक भगिनीला जयभीम म्हणावं वाटलं पाहिजे, कारण आपण सर्व जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या कॉम्रेड्स आहात. मला वाटतं जनवादी जे लोकशाही आणि माणूस म्हणून आपल्याला एक दर्जा आहे असं मानून महिला संघटन चालवणारे लोक, समानतेवर आधारित समाज बघण्याचं स्वप्न, आधारलेला समाज असावा असं स्वप्न बघणाऱ्या महिला या प्रथम माणूस आहे, याची आठवण करून देणारी ही संघटना. तर मला वाटतं आपल्या सर्वांना, आपण आपल्या सर्व महिलांना माणसाचा दर्जा जो दिला तो आपल्या राज्यघटनेने, आणि त्या राज्यघटनेचे घटनाकार म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांप्रतीची कृतज्ञता माझ्या प्रत्येक नमस्कारानंतर व्यक्त व्हावी माझ्या आयुष्यामध्ये, म्हणून मी नेहमी नमस्कारानंतर जय भीम म्हणते. तर इतक्या सुंदर देशामध्ये आपल्याला खरोखर जन्म मिळाला, आणि माझ्या पूर्वसुरी ज्या होत्या, माझ्या आधीची जी पिढी होती, त्या पिढींनी लढून स्वातंत्र्य मिळवलं. आणि त्याच्यानंतर आमचं झालं काय, तर आम्ही ते स्वातंत्र्य गृहीत धरलं, आम्ही ती लोकशाही गृहीत धरली. आम्हाला असं वाटलं आता लढा संपला. पण काय असतं, जेव्हा संघर्ष संपतो तेव्हा आपल्याला रचनावादी काम करायला लागतं, आपल्याला रचना नीट करायला लागते. त्याच्याकडे माझ्या पिढीने फार दुर्लक्ष केलं. आम्हाला वाटलं आता आपल्याला हे वारशाने मिळालंय आणि आता हे असंच चालू राहणार आहे. पण असं न होता गेल्या 14 वर्षात आपल्याला जाणवायला लागलेलं आहे जी आपली पिछेहाट चालली. आपण परत ब्रिटिशांच्याच काळात पोहोचतोय की काय, अशा पद्धतीचं आज सर्व ठिकाणी वातावरण आहे. खरं तर मी जरा थोडासा विधिनिषेध तोडला आहे, म्हणजे तो मला जास्त नसतोच, पण मला असं वाटतं की मंचावरच्या सगळ्या लोकांचं आधी मी त्यांचा उल्लेख करायला पाहिजे होता. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. तुमचे इतके स्मार्ट आमदार आहेत, त्यांना मी आता आमच्या 14 ऑगस्टच्या कार्यक्रमात बघितलं होतं, तेव्हाच मला असं वाटलं होतं की हा माणूस किती डॅशिंग आहे. आणि मग मला असं होतं की काय करतात आता बघू, तर त्यांनी इथे तुमचं संमेलनाच्या किती स्वागताध्यक्षच, त्याच्यामुळे वर्षभराच्या आत त्यांनी ते काय करतात ते करून दाखवतात, म्हणून खूप त्यांच्याबद्दल आदर वाटतो. त्यांचं हे काम असंच चालू राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. अशी अपेक्षा व्यक्त करून ओझं टाकून द्यायचं एकदा, असं माझं ठरलेलं आहे. तर चांगले लोक दिसले की त्यांच्यावरचं ओझं टाका. मी केल्यानंतर तुम्ही त्यांना तसं पछाडा. मरियमताई आहेत, अशोकदादा आहेत, रणदिवे सर आहेत, रंगे सर आहेत, तुम्हा सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. कारण खरं तर रूढ अर्थाने मी कॉम्रेड नव्हे, पण कम्युनिस्टांचा मोह नाही पडला अशी कुठलीच विचार करणारी व्यक्ती असू शकत नाही. रोमॅन्टिक व्यक्ती आणि विचार करणारी व्यक्ती आणि तिला कम्युनिझमचा मोह नाही असं होऊच शकत नाही. आणि मी दोन्ही असल्यामुळे मला तो प्रचंड आहे. त्याच्यामुळे मी तुमच्यातलीच एक आहे. कारण मगाशी काय असं म्हणाला की आपण साथीदारांपैकी बघतो, पण मला वाटतं की हीच तुमची स्ट्रेंथ आहे, हाच तुमचा म्हणजे हीच तुमची क्षमता आहे की तुम्ही सगळ्यांच्या बरोबर काहीतरी करू इच्छिता. आणि म्हणून तुम्ही माझ्यासारख्या थोड्याशा परिवारावरल्या व्यक्तीला पण तुमच्या परिवारात सामावून घेऊ शकता. आता मी जे काम करते ते मी मराठी शाळांसाठी काम करते. मराठी शाळांसाठी काम जेव्हा मी करायला लागले तेव्हा मी मराठी शाळेसाठी काम करते असं डोक्यामध्ये नव्हतं. आपण शाळेसाठी काम करतोय. कारण काय झालं होतं, माझी मुलं जेव्हा मराठी शाळेत घालायची म्हटलं तेव्हा लोक मला सांगायला लागले की आता कोणीच तुझ्या पिढीतले लोक मराठी शाळेमध्ये मुलांना घालत नाही. मग एका माझ्या शेजारीने फार काळजीने मला विचारलं की तुम्हाला पैसे कमी मिळतात का, तू आणि तुम्ही काम करता, प्रसिद्धी मिळते, तर पैसे होते तुम्हाला कमी मिळत असावेत म्हणून तुम्हाला मुलांना मराठी शाळेत घालायचंय, तर मी तुम्हाला
मदत करू शकते आर्थिकदृष्ट्या, तर म्हटलं अहो नाही, आम्ही काही एका विशिष्ट आशेने, अपेक्षेने, एका ध्येयाने आम्ही मुलांना मराठी शाळेत घालतो आहोत. आणि मग मुलं जेव्हा मराठी शाळेत जायला लागली तेव्हा मला असं सांगण्यात आलं, माझ्या या शब्दाबद्दल ऑब्जेक्शन घेऊ नका, हा शब्द रूढ आहे म्हणून मी त्याचा वापरते. माझ्या फोनमध्ये माझ्या सगळ्या घरी काम करणाऱ्या सर्व जणींची नावं ही ताई म्हणून आहेत आणि त्या माझ्या मदतनीस आहेत किंवा त्या माझ्या घर राखणाऱ्या आहेत, त्या माझ्यासाठी काम करणाऱ्या नाही. पण जसं हे सतत आपणाचं एक मोल देऊन काम होतं म्हणून मोलकरीण असं म्हणतात, तर मला सगळ्यांनी सांगितलं की मोलकरणींची मुलं तुझ्या मुलांबरोबर शिकतील आणि तुझी मुलं तशी शिकागाळी करायला लागतील. मी म्हटलं तुमची मुलं इंग्लिश शाळेमध्ये जातात आणि ते जे शब्द उच्चारतात ते तर त्यांच्या वयाला साजेसे पण नाही आणि त्यांना त्याचा अर्थही कळत नाही. माझी मुलं अशा शिव्यात येतील की त्यांना त्याचा अर्थ माहिती असतो. तर राहू दे. आणि कुठेतरी असंही होईल की माझी मुलं जी भाषा वापरतात, जी पुस्तकं वाचतात, जी मज्जा करतात, ती कदाचित ती मुलं सुद्धा करायला लागतील त्यांच्या बरोबरीने. समाज काही असा एकांगी नसतो ना, दोन्ही करून त्याचं दळणवळण असतं. त्याच्यामुळे होऊ देत, काय व्हायचं ते बघू आपण, असं म्हणून मुलं जायला लागली. आणि तेव्हा मला कळलं की ह्या काम करणाऱ्या बायका ज्या एका आदर्शवादाने मुलांना मराठी शाळेमध्ये घालताय त्या किती जाणत्या आणि नेणत्या आहेत. कारण मुलांना कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालायचं हा बाबांचा निर्णय नसतोच कधी. बाबा तर तो आया घेतात, म्हणजे खूप आया असं म्हणतात की नाही नाही आपल्या मुलाला इंग्लिश मिडियम मध्येच घालायचं, तरच तो स्मार्ट होईल. पण जे आया म्हणतात की नाही, माझ्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला पाहिजे, तो काय शिकतो ते त्याला कळलं पाहिजे, अशा ज्या शहाण्या आया असतात त्या आपल्या लेकरांना मराठी शाळेमध्ये घालतात. आणि मग त्यांच्याबरोबर काम करताना मला इतक्या गोष्टी कळायला लागल्या की आमच्या भागामध्ये पार्ल्यासारख्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या बायका आहेत त्या त्यांच्या मुलींनी शिकावं याच्यासाठी फार आग्रही आहेत. मुलगे शिकतातच आणि त्यांच्याबद्दल सगळ्या घरांना खूप, अख्ख्या घराला, अख्ख्या फॅमिलीला फार त्याच्याबद्दल आस्था असते की मूल कसं शिकतंय, लेकरू शिकतंय ना, शाळेत जातंय ना, बाई त्याचे गाबड्याचे कपडे कसे आहेत माझ्या, हे सगळं बघतात. पण मुलींकडे थोडंसं दुर्लक्ष होतं, कारण त्या दोन हात असतात ना ते कामासाठीचे घरामध्ये मदतीला लागणारे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष होतं. पण पार्ल्यातलं वातावरण वेगळं होतं. पार्ल्यामध्ये शाळेतून त्यांना ते वातावरण मिळत असल्यामुळे सगळ्या शिक्षिका ज्या आहेत त्या अत्यंत मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आस्थेवाईक असल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आई पालकांमध्ये इतका सुंदर संवाद होता की त्याच्यामुळे तिकडच्या मुली, म्हणजे सगळ्या मराठी शाळांमध्ये जी वर्गामध्ये मुलांची संख्या आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मुली विद्यार्थिनी ह्या जास्त आहेत आणि त्या अत्यंत उत्तम शिकत आहेत. आणि मला ही अत्यंत अभिमानाची गोष्ट वाटते. आणि ही फक्त त्या मुलींच्या बद्दल नाही अभिमान वाटत, त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या आयांबद्दल मला अभिमान वाटतो. आता सध्या काय झालेलं आहे, तुम्ही तुमची भाषा पुसून टाका आणि तुमची धर्म आणि जात जो आहे, जात आणि धर्म जे आहे ते ठळक अक्षरात लिहा, अशी परिस्थिती आता आपल्यावरती आलेली आहे. आणि सगळ्याचं काय करायचंय, सगळ्याचं सपाटीकरण करायचंय. तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही मावरी भाषा बोलता, तुम्ही आणखी कुठली दुसरी भाषा बोलता, नाही तुम्ही ती भाषा नाही बोलायची, कारण तुम्ही मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही मराठी बोला असा आधी जोर होता. बरोबर की नाही? मराठी शिका, कारण तुम्हाला मुख्य प्रवाहात यायचंय. मग लोकांनी मराठी शिकली. आता ते म्हणतात नाही नुसत्या मराठीने काय होणार आहे, विकासच होऊ शकत नाही, इंग्लिश पाहिजे. मग इंग्लिश शिका. इंग्लिश शिकली. आता म्हणतात नाही लेकरांनी 6व्या वर्षापासून हिंदी शिका किंवा तिसरी भाषा शिका. आपण खायचं काय, आपण घालायचं काय, आपण बोलायचं काय आणि आपण विचार सुद्धा कुठला करायचा आणि विचार मांडायचा कुठला, ह्याच्यावरती सुद्धा आता पहारे बसलेले. आणि असं झालेलं असताना मला वाटतं की स्त्री ही मुळातच एक मुक्त तत्व आहे. त्याच्यामुळे तिने जर प्रयत्न केला नाही आणि तिने जर आता कंबर कसली नाही तर या समाजामध्ये बॅलन्स येणं अत्यंत कठीण आहे. मी तुम्हाला ना एक कवितेतली गोष्ट सांगणार आहे, गोष्टीतली गोष्ट सांगणार आहे.
ती कवितेतली गोष्ट अशी आहे की एक श्रीमंत माणूस असतो आणि त्याच्या घरी एक गवळण रोज दूध घालायला येत असते आणि ती अत्यंत नाजूक, अतिशय सुंदर, गोरी असते की सुंदर ना, त्याच्यामुळे ती गोरी सुंदर मुलगी त्याच्याकडे दूध घालायला येते आणि त्याला लोभ होतो, तिचा प्रेम जळतं तिच्यावर. आणि मग तो तिला विचारतो की तो तिला प्रीती मेड असं म्हणतो, सुंदर मुली, सुंदर सैनिके. तर सुंदर सैनिके तू काय करतेस? तर ती म्हणते की काही नाही, मी गवळण आहे. म्हणजे तू काय करतेस? तर मी दूध काढते, दूध गवळते आणि दूध विकते. मग तो म्हणतो की ठीक आहे, मग तुझं भविष्य काय आहे असं ती विचार, तुझं भविष्य कशावर आधारित आहे? तेव्हा ती म्हणते की माझा चेहरा, याच्यावरती माझं भविष्य अवलंबून आहे. म्हणजे काय की मी सुंदर असेल, मी कोवळी तरुणी असेल तर मला एक चांगला नवरा मिळेल आणि मला एकदा चांगला श्रीमंत नवरा मिळाला की माझं आयुष्य सुखाने व्यतीत होईल. आणि मग तो तिला विचारतो की तू माझ्याशी लग्न करशील का? तर तेव्हा ती लाजून म्हणते की तुम्हाला माझ्या वडिलांना विचारायला पाहिजे. आणि मग ती परिकथेसारखं आहे की मग तिथं ते लग्न होतं का नाही त्याच्याबद्दल कवी आपल्याला काही सांगत नाही. आणि डेट शी लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर, नंतर सुखात ती नांदली का ह्याच्याबद्दल पण कवी आपल्याला काही सांगत नाही. कादंबरीकार जबाबदारी घेतात, कवी घेत नाही. ते नाजूक असतात ना, ते जबाबदारी घेत नाहीत फार. तर त्याच्यामुळे ही अशी गोष्ट आहे. पण आताचे दिवस आहेत का असे की माझी मुलगी सुंदर आहे, माझी मुलगी तरुण आहे, नंतर तिचा पाय घसरेल म्हणून तिचं शिक्षण बंद करते आणि आताच तिला उजवून टाकते, म्हणजे ती तिच्या घरी जाईल आणि मग तिचं काय व्हायचं ते होईल. तुमचं घर जर तिचं नाही तर ते नवऱ्याचं घर तिचं कसं होईल? तर ते असं नसतं. आता दिवस बदलले. आता माझा चेहरा हे माझं फॉर्च्यून आहे, माझा चेहरा हे माझं भाग्य आहे, माझं स्त्रीत्व जे आकर्षक असेल कदाचित पुरुषाला आकर्षित करण्यासाठीचं, ते माझं भाग्य आहे असं म्हणायचे दिवस संपले. आता माझं भाग्य माझ्या मनगटात आहे, आता माझं भाग्य माझ्या विचारात आहे. मी आणि ते विचार कसे होतील सुस्पष्ट, त्याला दिशा कशी मिळेल, ते कसे विकसित होतील, तर ते फक्त आणि फक्त शिक्षणाने होते. आपल्याला बाबासाहेबांचं वाक्य माहिती असतं कारण आपण ते कुठेतरी भिंतीवरती वाचलेलं असतं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी उलट नाही केली ती उतरंड. ते असं नाही म्हणाले की संघर्ष करा, संघटित व्हा आणि शिका, असं नाही म्हणाले. पहिली पायरी ही नेहमी शिक्षण हीच आहे. ज्योतिबा फुले पण म्हणाले तृतीय रत्न असं म्हटलेलं आहे त्यांनी शिक्षणाला. ह्या जर हिरा तुमच्या हातात असेल तर त्याच्या इतकी मोठी संपत्तीच तुमच्याकडे नाही. त्या संपत्तीच्या जोरावर तुम्ही फक्त तुमचं नशीब नाही तर तुम्ही राहत असलेल्या जागेचं, तुमच्या समाजाचं, तुमच्या देशाचं भविष्य बदलू शकण्याची ताकद त्या शिक्षणामध्ये आहे. त्याच्यामुळे ते शिक्षण जर तुम्हाला घेता आलं नसेल परिस्थितीमुळे तर माझ्या वाट्याला जे आलं तेच माझ्या मुलाच्या वाट्याला यावं असं नाही ना. जे मला मिळालं नाही आणि जे मला करायची इच्छा होती ते वातावरण मी माझ्या मुलीला देईन, माझ्या लेकराला देईन. मी त्यांना ह्या जगाचे जास्त चांगले नागरिक बनवेन. हा एक ठाम निर्णय मला असं वाटतं की ह्या तुमच्या ह्या तुमचं गेट टुगेदर आहे, हे जे तुमचं स्नेह संमेलन आहे, ह्या निमित्ताने तुम्ही नक्की ह्याबद्दल विचार करा की मी माझ्या घरातली मुलगी आणि माझ्या शेजारची सुद्धा मुलगी कशी नीट शिकेल आणि त्याच्यामध्ये कसा अडथळा येणार नाही ह्याच्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी जास्त जबाबदारीने वागायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक नाटक केलं होतं. मी नटी आहे त्याच्यामुळे खूप लोकांची अशी अपेक्षा असते की तुम्ही एखादा डायलॉग म्हणून दाखवा किंवा तुम्ही तुमच्या जीवनातले काहीतरी किस्से सांगा असं लोक नेहमी म्हणतात. तर त्याच्यातला एक किस्सा असा आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल अरुणा शानबाग नावाचे एक नर्स होते आणि अरुणा शानबाग हिच्यावरती बलात्काराचा प्रयत्न झाला आणि तो बलात्कार होऊ शकला नाही कारण त्या झटापटीमध्ये तिची मान एका स्ट्रेचरवरती आपटली आणि ती कोमात गेली. ती कोमात गेल्यानंतर त्याला असं वाटलं की जे शरीर निष्क्रिय आहे त्याचं काय करायचं, तरी त्यांनी बलात्काराचा प्रयत्न केला पण तो झाला नाही यशस्वी.
आणि त्यानंतर मग त्याच्यावरती ती हाफ मर्डरची केस लागली, कारण तिचा मृत्यू झाला नाही, ती कोमात होती आणि बलात्कार घडला नाही. त्याच्यामुळे तो पूर्णतः न कायदा पण कसा असतो बघा, बळवाटा कशा असतात, त्याच्यामुळे न त्याला पूर्ण बलात्काराची शिक्षा झाली न त्याला पुन्हाची शिक्षा झाली. त्याला काही वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली फक्त. पण ही बाई जवळजवळ 32 वर्ष, 32 नाही जास्तच वर्ष मला वाटतं, किती 40 वर्ष ती त्या केईएम मध्ये होती. आणि केईएम मध्ये ती असताना ती कोमात होती. तिच्या घरातली परिस्थिती काय एवढी बरी नव्हती. तिचं एका डॉक्टरशी लग्न होणार होतं आणि घरच्यांना कठीण होतं तिची जबाबदारी घेणं. ते पण का कठीण होतं, कारण ती सुस्वरूप तरुण मुलगी होती. तिला घरात विकलांग अवस्थेत ठेवणं, जेव्हा आपण आपल्या पोटापाण्यासाठी उद्योग करायला जातोय तेव्हा त्याची सुरक्षितता काय, हिच्या सुरक्षिततेची गॅरंटी काय, ह्याच्यामुळे तिचे लोक थोडेसे घाबरले, हिंजकले की तिची काळजी कशी घ्यायची. आणि त्यावेळेला हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने असं म्हटलं की तिची ड्युटी संपवून ती घरी चाललेली होती, त्याच्यावरती ड्युटी आवर्स मध्ये नव्हती. त्याच्यानंतर त्यांनी जे ठरवलेलं होतं की इथे नर्सेसनी कपडे बदलावेत आणि जावं, ती जागा खूप दूर होती, म्हणून तिने जी जागा शोधली होती कपडे बदलून घरी जायला, जे सगळ्याच नर्सेस करायच्या, ती जागा पण आम्ही त्यांना डेझिग्नेट केलेली नव्हती. त्याच्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाची काहीच जबाबदारी नाही हे जे घडलंय त्याच्यामध्ये. आणि आम्ही तिला अशी बेड एक देणार नाही, अशी आम्ही बेड अडवून देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तिला आता इथून हलवा, तिचं काहीही करा पण ती हॉस्पिटलमध्ये राहणार नाही, असा जेव्हा निर्णय झाला त्यावेळेला मला वाटतं आशियातला पहिला जंप नर्सेसनी केला. आणि त्या सगळ्या नर्सेस एकत्र आल्या. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बंधुभाव हा शब्द सतत वापरला जातो, बंधुभाव. पण मला वाटतं त्यावेळेला भगिनी भाव दाखवला सगळ्यांनी. त्या सगळ्या नर्सेस तिच्यासाठी एकत्र आल्या आणि त्यांनी सांगितलं आम्ही तिची काय सेवा करायची ती करू. आम्ही आमचे जे आवर्स आहेत ड्युटीचे, आमचे जे सेवेचे तास तुम्ही निश्चित केलेले आहेत, सुनिश्चित केलेले आहेत, ते तास संपल्यानंतर आमच्यापैकीची प्रत्येक जण एक तास एक्स्ट्रा ड्युटी करेल आणि तिची काळजी घेईल. पण तिला हॉस्पिटलमधून जर तुम्ही हलवलं तर आम्ही काम करणार नाही. आणि त्याच्यानंतर 40 वर्ष या केईएम हॉस्पिटलने तिची काळजी घेतली. ही तिची गोष्ट. आणि त्या गोष्टीवरती आधारित एका बीएमसीच्याच कर्मचाऱ्याने, ज्याने हा सगळा प्रसंग अत्यंत जवळून बघितला होता, तेव्हा तो फारच तरुण होता, विशितला होता, पण इतकी अमीर अशी छाप त्याच्या मनावरती उमटलेली होती ती, म्हणजे त्याच्यातल्या एक अतिशय नकारात्मक भावना पण आणि दुसरी एक अत्यंत सकारात्मक भावना, की कशा महिला एकत्र आल्या आणि त्यांनी प्रशासनाला हा निर्णय घेणं भाग पाडलं. त्याच्यामुळे त्यांनी त्याचा बॅलन्स राखून एक अत्यंत सुंदर नाटक लिहिलं होतं, कथा अरुणाची म्हणून. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचं पुस्तक पण वाचलं असेल, जे पिंकी विलामीने लिहिलं होतं. ते पुस्तक मला फार आवडलेलं, म्हणजे मी पण ते पुस्तक मला खूप नाही आवडलंय, कारण ते जरा त्याची सुरुवात वगैरे पण जरा फार ट्विस्टेड आहे. पण हे नाटक तसं नव्हतं. आणि ते नाटक करत असताना मी अरुणा शानबागची भूमिका करायचे, तर नायन हॉस्पिटल मधल्या, सायन हॉस्पिटल मधल्या, केईएम हॉस्पिटल मधल्या नर्सेस 25-25, 30-30 नर्सेस ग्रुप करून यायच्या नाटक बघायला. आणि त्यामुळे यायचं की आम्हाला वाटतं की नाटकाने न्याय मिळवून दिला तिला. आणि त्याच्यानंतर जेव्हा अरुणा गेली, म्हणजे तिचा नैसर्गिकरित्या जो मृत्यू झाला, त्या मृत्यूनंतर तिचा जो पहिला वाढदिवस होता, 1 जूनला तिचा वाढदिवस असतो, त्या वाढदिवसाला त्यांनी अरुणा शानबाग म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं. तर मी जेव्हा तिथे गेले तेव्हा अख्खं ऑडिटोरियम, म्हणजे आता आपण जितके लोक आहोत ना त्याच्यात तिप्पट बायका तिकडे होत्या. ज्या रिटायर झालेल्या नर्सेस आहेत त्यांच्यापासून ते ज्या इंटर्न्स आहेत, ज्या आता नर्सेस होऊ घातलेल्या आहेत, त्या प्रत्येकीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि इतका मोठा जथा तिकडे आला होता. आणि त्यावेळेला मला वाटलं की ही जी संवेदनशीलता आहे, हा जो भावनेचा ओलावा आहे आणि त्याच्यातून कर्तव्याची जाणीव अधिक तीव्र होते, हे बायकांच्या बाबतीत जास्त शक्य आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वी विल ऑलवेज बी द बेटर हाफ. आणि अशी एक जपानी म्हण आहे की बाई आणि पुरुष या दोघांनी मिळून आभाळ तोडलेलं आहे. ते जे आभाळ आपल्या डोक्यावरती दिसतं, जे कधी कोसळत नाही, आपण म्हणतो कधीतरी फार दुःख झालं की आभाळ कोसळलंय, आता तर सारखंच वाटतं की आभाळ कोसळतच आहे आणि ते कुठल्याही वेळेला कोसळत असतं. पण तरी सुद्धा आपल्या डोक्यावरती आभाळ हे असं आहे
कारण एकीकडून बाईने आणि एकीकडून पुरुषांनी दोघांनी मिळून ते तोलून धरलेलं आहे. त्याच्यामधल्या एकाची जरी ताकद कमी पडली तर हे आकाश कोसळेल. त्याच्यामुळे अर्धा भार हा आपण तोललेला आहे, म्हणून हा समाज नीट चाललेला आहे. हे आपण नीटच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते जितक्या जबाबदारीने आपल्याला जास्त पार पाडता येईल, ती जबाबदारी जास्त नेताने, तेवढी आपण प्रत्येकाने ती पार पाडली पाहिजे. आता शेवटचं एक बोलतोय, मी माझं भाषण थांबवते कारण जरा लांबलंच आहे. पण माझं असं व्रत आहे की जिथे कुठे मला मंच मिळतो आणि जिथे कुठे मला माईक मिळतो तिकडे मला मराठी शाळांचा जागर केल्याशिवाय मी खाली बसायचं नाही, असं मी माझ्या पुरतं ठरवलंय. छोटे छोटे गोल्स आपण आपल्यासाठी जर ठरवले आणि ध्येय ठरवली तर ती गाठणं जरा जास्त सोपं जातं असं वाटतं. आज गोधूताई पडवळकरांची आठवण करते मी अत्यंत विनम्रपणे आणि आदरांजली व्यक्त करते त्यांना. गोधूताईंनी इकडे शिक्षणाचं पण खूप काम केलं. अनुताई वाघ, गोधूताई पडवळकर ह्या लोकांनी लोकांना शिक्षित करणं, त्याच्यामध्ये गोष्टींच्या बद्दलची संवेदनशीलता जागवणं हे काम इतक्या मोठ्या प्रमाणावर ते या भागामध्ये केलेलं आहे. आज मला खूप आनंद होतो की आज सकाळी तुमच्या या कार्यक्रमाला आले आणि इथून मी पालघरला जाते. तिथे मराठी परिषद आहे, मराठी भाषेची परिषद आहे. कारण आता आपल्याला कंबर बसून आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जपाव्या लागणार आहेत. तुम्ही जी भाषा जपता ती भाषा तुमच्या लेकरांशी बोला, कारण तुम्ही तुमच्या लेकरांना देणारी ती सगळ्यात मोठी संपत्ती असणार आहे. त्याच्यामुळे घरामध्ये उगीच कारण नसताना खूप अतिशुद्ध मराठी आणि अतिशुद्ध इंग्लिश बोलायचा प्रयत्न करू नका. आपली जी भाषा आहे, जी गोड भाषा आहे, ती गोड भाषा प्लीज आपल्या लेकरांशी बोला. आणि कसं असतं, पूर्ण जगातल्या लोकांनी सांगितलं असं म्हणलं की आपल्याला पडतं. आपल्याकडे फार तसं परदेशात इम्पॉर्टंट गोष्टींचं आपल्याला फार कौतुक आहे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की जगभरातल्या शिक्षण तज्ज्ञांनी, जगभरातल्या मानसशास्त्रज्ञांनी, जगभरातल्या शास्त्रज्ञांनी हे त्यांच्या प्रयोगाच्या अंती हे निरीक्षण नोंदवलेलं आहे की मुलाची जी सर्वांगीण वाढ असते ती 8 वर्षापर्यंत होत असते. 8 वर्षापर्यंत मूळ जे ग्रास करतं, जे ग्रहण करतं, ते त्याच्या वाढीसाठी, व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यासाठी फार आवश्यक असतं. आणि अशा वेळेला तुम्ही त्यांना खूप भाषांमध्ये जर गुंतवून ठेवलं, त्याची गडबड गोंधळ करून दिला तर ते कधीच सरळ विचार करू शकत नाही. आपल्याला दुर्दैवाने ही मधली पिढी सगळी अशी मिळाली की त्यांच्या विचारांचा जो गोंधळ आहे आणि त्याच्यामुळे जे आपल्याला भोगायला लागतंय ते त्या भाषेत शिकले नाही आहेत म्हणून झालंय. त्यांचं स्वतःच्या भाषेवर, संस्कृतीवर प्रेम नाही. संस्कृती म्हणजे अशाच मुंडाव्या बांधायच्या आणि हे 5 परतावण असंच करायचं आणि मुंजच करायची आणि लग्नच करायचं म्हणजे संस्कृती नव्हे. तर संस्कृती म्हणजे आदरातिथ्य करायचं, दुसऱ्याला मान द्यायचा, प्रत्येक माणसाचं वेगळेपण बघून त्याच्याबद्दल आदर राखायचा आणि स्वतःचं वेगळेपण जपायचं. ही संस्कृती असते, ही भारतीय संस्कृती आहे. ह्याचा सगळ्यांना विसर पडलाय. पुन्हा एकदा लोकांना संविधान शिकवायची गरज आता आपल्याला पडलेली आहे. पण ते संविधान सुद्धा जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल तर ते इंग्लिश मधनं आपल्याला समजेल का? ती भाषा पटकन जर वाचली तर, ती मराठीत सांगितली तर ती आईच्या भाषेत सांगितलेल्या गोष्टी आपल्याला नीट कळतात. खूपदा बाबांनी ओरडा करून सांगितलेल्या गोष्टी कळत नाहीत, आईच्या मवाळ स्वरातच कळतात, कारण तो मातृभाषेचा स्वर असतो. त्याच्यामुळे आपल्या मुलांना कृपा करून आपल्या भाषेपासून तोडू नका. आवर्जून आपली भाषा आपल्या घरामध्ये बोला, तिच्याबद्दलचा अभिमान बाळगा, तिच्यातल्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्या मुलांना सांगा. लिहून ठेवा हवं तर, त्यांच्या लक्षात राहणार नसतील तर. मुलांना तुमच्या भाषेच्या जवळची जी भाषा आहे, जी परिसराची भाषा आहे, महाराष्ट्रातली भाषा आहे, ती मराठी आहे. त्याच्यामुळे मातृभाषा आणि परिसर भाषा यांच्यामधली एक भाषाच त्यांच्या शिक्षणासाठी निवडा. इंग्लिश ते नक्की शिकतील, कारण ती फक्त एक भाषा आहे. एकदा कदा सुंदर विचार करता यायला लागला की ते कुठल्याही भाषेमध्ये ते विचार भाषांतरित करू शकतील, याच्याबद्दल विश्वास बाळगा. मराठी शाळांसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी, स्वतःच्या संस्कृतीसाठी, स्वतःच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहा. ह्याच मी तुम्हाला सदिच्छा देते आणि माझं भाषण संपवते.